बकरी ईदला होणाऱ्या कुर्बानीवरून सोमवारी भाजपचे मंत्री नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं। या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्याच्या राजकारणात उमटतायत। यावरून नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत अशी टीका अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली। राणेंच्या याच वक्तव्याविरोधात अल्पसंख्याक आयोगाकडे तब्बल 40 तक्रारी आल्याचंही त्यांनी म्हटलंय। या सगळ्यावर भाजपच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे? प्यारे खान विरुद्ध नितेश राणे वादाचा हा नेमका अंक रंगलाय कसा पाहूया। पर्यावरण पूरक बकरी ईद साजरी करा, व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा। शनिवारी होणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणेंनी एक विधान केलं आणि राणेंच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलं। पण राणेंच्या व्हर्च्युअल ईद साजरी करण्याच्या सल्ल्याला राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी उत्तर दिलं। ऐसा दूसरे को ये आप जबरदस्ती कर रहे हो कि भाई ऐसा करो, जो जिसका जो धार्मिक है उसके हिसाब से करे। हाँ, ये ज़रूर कहा गया इस्लाम में कि भाई जो महाराष्ट्र में जो कायदा जिस दिन इसमें बन के आएगा वो वैसे भी करेगा मुसलमान, क्योंकि कुरान शरीफ में लिखा हुआ है। या उत्तरानंतर एबीपी माझाशी बोलताना प्यारे खान यांनी नितेश राणेंवर आणखी एक घणाघाती आरोप केला। देवेंद्र जी के दिमाग में बात लाना चाहूँगा कि वो बार बार जो उनका नाम लेते हैं, उनका कद इतना बड़ा है। आज वो कोई महाराष्ट्र के नेता नहीं है, उनको पूरा महाराष्ट्र जानता है, पूरा भारत जानता है और पूरा विश्व जानता है। तभी लोग जापान से महाराष्ट्र में आ रहे हैं। तो ये उनकी छवि को ख़राब करने का एक बाकायदा मुझे लग रहा है कि साजिश है। तो ये बिल्कुल नहीं करना चाहिए। मुंबईच्या भाजप कार्यालयात नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते ते ऐका। कुठलेही हिंदू सण आले, उदाहरण जेव्हा होळी येते तेव्हा आम्हाला रंग वापरू नका, पर्यावरणाची काळजी घ्या असे सल्ले देणारे खूप कार्टे आम्हाला मिळतात कुठे ना कुठेतरी। मग दिवाळी आमची आली तर फटाके फोडू नका, पर्यावरणाला हानी करू नका असेही काही सल्ले देणारे कार्टे आम्हाला भेटतात। पण आता बकरी ईद आता जी साजरी होणार आहे तेव्हा पर्यावरणपूरक बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाही आहे? व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा अशी का बोलत नाहीये? पण राणे बोलले आणि बवाल झाला। राणेंच्या या वक्तव्याविरोधात अल्पसंख्याक आयोगाकडे तब्बल 40 तक्रारी आल्याचं प्यारे खान यांनी म्हटलं। नितेश राणे विरुद्ध प्यारे खान वादावर भाजप नेत्यांनी मात्र सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिली। सर्व धर्मातील असणारे सर्व सण हे अतिशय चांगल्या गुण्यागोविंदाने साजरे व्हावेत, कुठेही तेढ निर्माण होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था या सगळ्या गोष्टी या जपल्या जाव्यात यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत। महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू आहे, पण बकऱ्याच्या कुर्बानी संदर्भात निर्बंध आणल्यास हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजावर अन्याय असल्याचं म्हणत प्यारे खान यांनी नितेश राणेंविरोधात कारवाई करणार असल्याचं सांगितलंय। इससे पहले भी हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने अगर इससे पहले देखे तो उन्होंने व्यवस्था खराब करने की कोशिश की थी, बयानबाजी ऐसा कुछ तो भी दिया था, उन पे गुना दाखिल किया था। तो ये भाजपा सरकार में ये सब चलता नहीं है, ये ईमानदार सरकार है। यहाँ सरकार का भी आदमी रहे उस पर भी गुना दाखिल होता है। वो पहले चल गया, पहले में गुना दाखिल नहीं होते थे, ये नहीं होते थे, वो नहीं होते थे। अभी बिल्कुल जो भी है एकदम साफ सुथरा काम है, ईमानदार सरकार है और सबकी सरकार है। त्यामुळे राणेंच्या विधानावरून सुरू झालेला हा वाद ईदीच्या आधी मिटावा हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।